नमस्कार, मी भारती। माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण हाफ फ्राय करणार आहोत। हाफ फ्राय कसा करायचा, कशा पद्धतीत करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तर हे बघा, इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, अंड जे आहे ते असं चांगलं फोडून घ्यायचं आहे। आपल्याला डायरेक्ट तव्यावरती नाही फोडायचं। तर हे बघा, इथे आपण एक अंड असं फोडून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे मिक्स नाही करायचं। आता इथे पॅन जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे मी। तर आपला पॅन आता मी गरम करायला कधीच ठेवला होता, त्यामुळे तो चांगला गरम झालेला आहे। त्यावरती आपल्याला असं ऑइल घालायचं आहे आणि चांगलं असं पसरून घ्यायचं आहे। असं चांगलं तव्याला पसरून घ्या तेल। त्यानंतर आपल्याला गॅस ना स्लो करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं, लगेच जे अंड जे आपण फोडलं होतं ना ते यावरती असं मध्ये सोडायचं आहे। असं असं थोडंसं पसरवायचं आहे आणि याला असं मध्ये घ्यायचं आहे। ठीक आहे, एक साईडला गेलं। तर आपल्याला यावरती काय करायचंय, थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडासा मसाला घालायचा आहे आणि आपल्याला स्लो गॅस ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे। तर आपण 2 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवूया। 2 मिनिटांनंतर आपण याला बघूया। आपल्याला 1 मिनिट याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, अर्धा 1 मिनिट। चला बघूया। तर चला, तर आपले असा एखादा मिनिट झालेला आहे। हे बघा, छान असं काढून घेऊया। हाफ फ्राय बोललं की एकाच बाजूने फ्राय करायचं असतं। हे बघा, जास्त जळालेला पण नाहीये खालून, बघू शकता। आता याला आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, इथे प्लेट घेतलंय। आता सेम आपल्याला पुन्हा आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। थोडा गॅस फास्ट करायचा आहे, चांगलं पसरून घ्यायचं आहे। पुन्हा यामध्ये आपल्याला हे अंड आहे ते असं घालूया। त्यानंतर थोडंसं मसाला, लाल तिखट, थोडंसं हळद आणि थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। गॅस स्लो करायचा आहे, पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर बघा, आपण अंड बनवताना गॅस जो आहे तो आपण एकदम स्लो ठेवलेला आहे। हे बघा, हे अंड जे आहे हेही अंड आपले झालेलं आहे। हे बघा, अलगद निघून जाते। हे बघा, आता अंड जे आहे ते आपले चांगले असे हाफ फ्राय झालेलं आहे। मी ते 2 आमलेट काढलेले आहेत हाफ फ्रायचे। त्यानंतर आपल्याला यावरती असं कटिंग करायचं आहे। हे बघा, यालाही आपण असं कटिंग करून घेऊया। हे बघा, आपला हाफ फ्राय आहे ना तो चांगला असा झालेला आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। कुठून बघता नक्की कळवा मला कमेंट मध्ये। आणि हे मुलांना खूपच आवडतो हाफ फ्राय। जर तुम्ही तुमच्या मुलांना बनवून दिला ना तर सारखे सारखे तुमचे मुलं हे टिपिंगसाठी मागणार। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। आणि हा जो हाफ फ्राय आहे ना तो मुलांना तुम्ही डाळ भातासोबतही देऊ शकता, भाजी नसेल तर, किंवा चपाती सोबतही दिला किंवा असाचही दिला तरीही मुलं खातील।